नमस्कार माझ्या माता बहिणींनो, नवीन वर्ष लागलेलं आहे 2025। तर 2025 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षात तुम्हाला आता मोठे गिफ्ट भेटणार आहे। बघा, जानेवारीचा हप्ता 1500 रुपये आणि नववर्ष 3 गिफ्ट आजपासून सुरू झालेले आहेत। तर बघा, तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि कोणकोणत्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे 1500 रुपयाचे, त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया। जानेवारीचा हप्ता आहे, तुम्हाला डिसेंबरचे पहिले 1500 रुपये मिळालेले आहेत। आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता दिला जात आहे। बघा, तुम्हाला जानेवारीचा तर हप्ता भेटणारच आहे, त्यासोबत तुम्हाला नववर्षनिमित्त 2025 नववर्षनिमित्त 2025 या वर्षानिमित्त तुम्हाला 3 गिफ्ट आजपासून। हे 3 गिफ्ट कोणकोणते आहेत त्याबद्दल पण आपण नीटपणे समजून घेऊया, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो। चला, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या माता बहिणींनो, चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जरी नवीन असाल तर। चला, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे। डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। बघा, हे जे 1500 रुपये आहेत, ज्या महिलांचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक होतं, फक्त त्यांच्याच खात्यात हे 1500 रुपये टाकण्यात आलेले आहेत। म्हणजे पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 7500 रुपये मिळाले होते आणि आता हे 1500 रुपये डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला। जवळपास तुमचे जे पैसे झाले 9000 रुपये। आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून 9000 रुपये देण्यात आलेले आहेत। आता जो पुढील हप्ता आहे जानेवारी हप्ता, हा जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि हा आता कोणकोणत्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे, तुमच्या जिल्ह्यात पण वाटप सुरू झाली का, याबद्दल पण सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व काही सांगतो। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि हे जे 3 गिफ्ट आहेत, हे 3 गिफ्ट काय काय आहेत ते 3 गिफ्ट पण समजून घेणं फार गरजेचे आहे। हे 3 गिफ्ट जबरदस्त आहेत, नीटपणे समजून घ्या। हे 3 गिफ्ट तुम्हाला कसे भेटणार आहेत याबद्दल प्रोसेस समजून घ्या। या 3 गिफ्टसाठी फॉर्म भरावा लागेल का याबद्दल पण तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका। हे पहा माझ्या माता बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माहिती माझ्याकडे येते ना, ती सर्वच्या सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो। मग ती छोटी असो किंवा मोठी असो, सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। हे बघा, आता लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत, आधार कार्ड ज्या महिलांचं लिंक आहे त्यांच्या खात्यात मिळत आहे आणि महत्त्वाचं आता नववर्षानिमित्त आता गिफ्ट देखील वाटप होत आहे। तर तुम्हाला नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा। तुमचा जो वर्ष आहे 2025, हा वर्ष तुमचा चांगला जावो त्यासाठी मी प्रार्थना करतो आणि सर्वांचाच हा 2025 वर्ष चांगला जाईल असं वाटत आहे। कारण सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्यानंतर योजना आणल्यानंतर भरपूर योजना, अन्नपूर्ण योजना आली, त्यानंतर भरपूर योजना आल्या आणि आपल्याला दिसत आहे आता नवीन वर्ष सुरू होताच आता सर्व महिलांना गिफ्ट दिले जात आहे, त्यानंतर जानेवारीचा हप्ता दिला जात आहे, सर्व आता व्यवस्थित चालू आहे। चला, आता सर्व माहिती नीटपणे समजून घ्या, कारण आता माहिती खूप महत्त्वाची आहे। चला, आता आपण मेन माहितीकडे वळूया। तर पहा माझ्या माता बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना आता त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे। याआधी राज्यातील सुमारे 12 लाख महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसतानाही त्यांना या योजनेचे पैसे मिळाले होते। मात्र ज्या महिलांनी उशिराने का होईना आधार लिंक केला आहे, त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण 9000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। बघा, आता काय झालं तर 12 लाख ज्या महिला आहेत, 12 लाख, या 12 लाख महिलांनी आधार कार्ड जे आहे हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नव्हतं, त्यांचं हे राहून गेलं होतं, त्यांनी हे उशिरा केलं। परंतु बघा,
ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नव्हता त्यांच्या खात्यात डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण 9,000 रुपये टाकले जात आहे. जबरदस्त निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आलेला आहे. कारण सरकारने हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मला हा निर्णय खूप आवडलेला आहे. मनापासून धन्यवाद महायुती सरकारचं. कारण त्यांनी मागील जे हप्ते आहेत ते संपूर्ण हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. म्हणजे जुलैपासून सर्वच्या सर्व हप्ते टोटल 9,000 रुपये सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 1 रुपया पण भेटला नव्हता अशा सर्व महिलांना डिसेंबरमध्ये हे पैसे वाटप केलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आपण इथे मनापासून धन्यवाद करूया. कारण मुख्यमंत्री साहेबांनी जो चांगला निर्णय घेतलेला आहे तो चांगला निर्णय म्हणजे मागील जेवढे पण तुमचे हप्ते बाकी होते तुम्हाला 1 रुपया पण भेटला नव्हता तर तुमचे सर्व मागील हप्ते एकत्रित जमा केलेले आहेत. जबरदस्त निर्णय. चला आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. पुढे काय महत्त्वाची माहिती आहे हे बघा. अद्याप अर्ज न भरलेल्या महिलांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता ज्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी दिलासाचे अपडेट आता आपण बघूया. तर ज्यांनी अजूनपर्यंत अर्ज भरला नाही, ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट बघा. अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. महिलांनी आधार लिंक आणि अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवावी अशा सूचना करण्यात आल्या आहे. बघा महत्त्वाची अपडेट. तर आता सूचना काय देण्यात आल्या आहेत की अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवावी किंवा महिलांनी आधार लिंक जे आहे ते करून घ्यावं, या 2 सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून असं स्पष्ट दिसत आहे की पुन्हा फॉर्म सुरू होतील आणि पुन्हा एकदा संधी मिळू शकते, मुदतवाढ दिली जाऊ शकते. ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी मला कमेंट करून सांगा की सर मी फॉर्म भरला नाही, मी या जिल्ह्यात राहते. तर तुमची माहिती मला कमेंट करून सांगा. जरी तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल किंवा तुमची तारीख गेली असेल, फॉर्म भरण्याची तारीख गेली असेल आणि तुमचा फॉर्म काही सबमिट झाला नाही, अप्रूव्ह झाला नाही तर तसं मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुम्हाला मदत करेल. ओके, चला कमेंट करा पटापट जरी अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर. कारण पुन्हा फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरुवात होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती म्हणजे जानेवारीचा जो हप्ता आहे त्याबद्दल तर माहिती मिळणारच आहे, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे की जानेवारीच्या हप्त्याबद्दल सर आता माहिती देतील. तर त्याबद्दल सर्व जानेवारीबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे, जानेवारीच्या हप्त्याबद्दल. तसेच जे 3 गिफ्ट आहेत गिफ्ट संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो, काही टेन्शन घेऊ नका. गिफ्ट संदर्भात पण मिळणार आहे बरं तुम्हाला माहिती. तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, काळजी करू नका. सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे, टेन्शन घेऊ नका. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती बघा. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीकडे डोळे ठेवून घोषित केली असून ती गुंडाळण्याचे आदेश सरकार मागील दाराने देणार आहे अशी चर्चा विधानसभा निवडणुकीपूर्वी रंगली होती. बघा आता मागच्या वेळी निवडणूकपूर्वी भरपूर चर्चा रंगलेली आहे की योजना बंद होईल, योजना एवढ्याच दिवस चालेल, योजना तेवढ्याच दिवस चालेल, योजनेचा डिसेंबर जानेवारीचा हप्ता काही येणार नाही असं भरपूर जण म्हणत होते. परंतु काय झालं, पैसे आले. तर सरकार महायुती सरकार जे बोललेलं आहे ते पूर्ण ते करत आहे एवढं आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, आपल्याला या राजकारणाशी काही घेणदेण नाही, परंतु आपलं जे महत्त्वाचं आहे ते अपडेटकडे आपण वळूया. जे अपडेट आहे महत्त्वाचे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता. बघा जे चर्चा रंगली होती की योजना चालणार नाही, बंद होईल किंवा एवढ्याच दिवस चालेल तेवढ्याच दिवस चालेल, काय झालं, योजना चालू आहे आणि पैसे महिलांना मिळालेले आहेत. डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आणि त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता येत आहे, त्यासोबत गिफ्ट पण. हे बघा म्हणजे चित्र दिसत आहे की महायुती सरकार महिलांसाठी एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेत आहे, महिलांच्या खात्यात पैसे टाकत आहे आणि जे बोललं होतं की योजना काही बंद होणार नाही तर योजना चालूच आहे. बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील बोललं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदेजी साहेबांनी पण बोललं होतं. ज्याप्रमाणे त्यांनी घोषणा दिल्या होत्या, ज्याप्रमाणे त्यांनी आव्हान केलं होतं त्याप्रमाणे योजना चालू आहेत आणि योजना काही बंद इथे झालेल्या नाहीत. तुम्हाला 5 वर्ष तरी पैसे मिळतील असं दिसून येत आहे, कारण महायुतीचं सरकार आलेलं आहे. चला काही टेन्शन घेऊ नका, सर्वांच्या खात्यात पैसे येत आहेत, पुढे पण येत राहतील आणि आपले व्हिडिओ बघत चला.
महिलांसाठी जी पण योजना असो किंवा महिलांसाठी काही ना काही निर्णय असो त्याबद्दल सर्व काही डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. चला आता महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढे माहिती बघा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या कमी न होता वाढली आहे. बघा निवडणूक निकालानंतर आता संख्या वाढलेली आहे. आता ही थोडक्यात आपण छोटीशी माहिती बघूया, त्यानंतर मी तुम्हाला जानेवारी हप्त्याने 3 गिफ्ट संदर्भात माहिती देतो. हे बघा निवडणूक नंतर आता लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे. निवडणुकीपूर्वी लाभार्थी बहिणींची संख्या 2,47,00,000 होती. आता निवडणुकीनंतर ही संख्या 5 लाखांनी वाढून 2,52,00,000 पोहोचली आहे. 2 दिवसांपूर्वी 2,52,00,000 महिलांना बहिणींना ही रक्कम मिळाली आहे. बघा 2,52,00,000 बहिणींच्या खात्यात रक्कम मिळालेली आहे. बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या संख्येत वाढ झाली आहे. निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या सुमारे 12 लाख अर्जांसोबत आधार कार्ड जोडले नव्हते. त्यातील 5 लाख अर्जाची आधार जोडणी पूर्ण झाल्याने प्रत्येकी 1,500 रुपयाची मासिक रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने जमा करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागाने निवडणुकांचे निकाल लागताच प्रलंबित अर्जाचा जो वेगवान निपटारा आहे तो केलेला आहे. संपूर्ण अर्जाची छाननी वगैरे झालेली आहे. पुढे बघा गेल्या काही दिवसात सुमारे 15 लाख अर्जाची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. किती 15 लाख अर्जाची पूर्ण तपासणी झालेली आहे. त्यामुळे आता सर्व बहिणींना लाभ मिळत आहे. यातील 12 लाख अर्ज आधारशी जोडले नव्हते ते पूर्ण जोडलेले आहेत. आता त्यांना देखील पैसे मिळाले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ही संख्या 5 लाखांनी वाढली आहे. पूर्व घोषणेनुसार डिसेंबर महिन्यात 2,47,00,000 महिलांच्या 1,500 कोटी रुपयाची ओवाळणी दिली गेली आहे. तर पहा एवढी रक्कम सर्व बहिणींना वाटप झालेली आहे. जवळपास 1,500 रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. आता जी माहिती आपण बघितली ही बघा संपूर्ण जे 12 लाख अर्ज होते त्यांनी 12 लाख महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नव्हतं. तर फायनल त्यांनी ते केलेलं आहे. त्यांना देखील आता लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण हप्ते त्यांच्या खात्यात आलेले आहेत. आता आपण डिसेंबरचा हप्त्याबद्दल सर्व माहिती बघितली. आता आपण जानेवारीचा हप्त्याबद्दल माहिती बघणार आहोत. कारण जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे, कोणत्या महिलांच्या खात्यात बँक खात्यात पैसे येत आहे आणि नववर्षाचे 3 नवीन गिफ्ट काय आहेत त्याबद्दल समजून घ्या. हे बघा पहिले तुम्ही हे समजून घ्या नववर्ष 3 गिफ्ट. आता हे गिफ्ट संदर्भात बघा आता तुम्हाला अनेक जण सांगत आहे की तुम्हाला नववर्षात स्कूटर भेटेल, महिलांना स्कूटर भेटेल, महिलांना मोबाईल भेटेल, मोबाईलनंतर महिलांना हे भेटेल, महिलांना ते भेटेल. वेगवेगळ्या माहित्या तुम्हाला यूट्यूब चॅनलवर दिल्या जात आहे. बघा यामध्ये कुठलीच सत्यता नाही, कुठलीच सत्यता नाही. हे संपूर्ण असत्य माहिती आहे. तुम्हाला कुठलेच स्कूटर भेटणार नाही, कुठलाच मोबाईल भेटणार नाही. या अफवा ज्या आहेत या अफवा पसरत आहेत. त्यामुळे यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्हाला गिफ्ट वगैरे जे आहे स्कूटर वगैरे ते भेटणार नाही, स्कूटर मोबाईल तुम्हाला गिफ्ट भेटणार नाही. या चुकीच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत चला. तुम्हाला सत्य माहिती फक्त ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे. आलं लक्षात. तर नववर्षात तुम्हाला स्कूटर किंवा मोबाईल गिफ्ट भेटणार नाही. आलं लक्षात. त्यामुळे हे गिफ्ट संदर्भात जो दावा आहे तो पूर्णपणे खोटा आहे, असत्य आहे. त्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता जानेवारीचा पण 1,500 रुपयाचा जो हप्ता आहे तो आता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार नाही. कारण आता सध्या तरी डिसेंबरचा हप्ता चालू आहे. अनेक महिलांना अजून डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही, तर जानेवारीचा हप्ता लगेच सुरू होणार नाही. आता पहिले डिसेंबरचा हप्ता तर येऊ द्या. आता तुम्हाला मिळाला, बाकीच्या बहिणींना तर मिळू द्या. हा डिसेंबरचा हप्ता पूर्ण बहिणींना वाटप झाल्यानंतर त्यानंतर 20 जानेवारी नीटपणे समजून घ्या. 20 जानेवारी नंतर मी लिहून देते इथे. हे बघा 20 जानेवारीनंतर तुम्हाला जानेवारीचे 1,500 रुपये मिळतील. आलं तुमच्या लक्षात. आणि मार्च जो महिना आहे मार्चपासून तुम्हाला 21 रुपये द्यायला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय दमदार माहिती बघितलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन माहिती आणि अपडेटसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही तर त्यांनी कमेंट करून
त्यांच्याबद्दल माहिती द्या की या मी जिल्ह्यात राहते, मी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही. सांगता येत नाही, लवकरच पुन्हा फॉर्मची प्रक्रिया सुरू होऊ शकते, लिंक ओपन होऊ शकते आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत मिळू शकते. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन माहिती किंवा अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.